ऊसाला प्रतिटन 5,000 रुपये FRP मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. 5,000 रुपये तुम्ही एकीकडे मागताय, दुसरीकडे सांगितलं जातंय की ऊसाचे जे साखरेच्या ज्या किमती आहेत ते कमी झालेल्या आहेत. कसा दर मिळणार शेतकऱ्यांना? तुमचा प्रश्न बरोबरच आहे, कारण आम्ही मागत असले की लोकांना अवस्था वाटते. तसं बघायला गेलं तर 1981 साली आम्ही शेतकऱ्यांनी 3 टन ऊस जर विकला तर 1 तोळा सोनं घेण्याची आमची ऐपत होती. म्हणजे सोन्याबरोबर नेहमी देशाच्या करन्सीची तुलना कायम केली जाते. जर आम्हाला 3 टन ऊस विकून 1 तोळा सोनं घ्यायचं असेल तर आम्हाला ऊसाला भाव 25,000 रुपये असायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल 25,000 तर आणखीन अवस्था झालं. पण 1980 साली आम्ही 3 टन ऊस विकून 1 तोळा सोनं घेत होतो ना. आता सध्यासुद्धा 5,000ची मागणी आमची काय अवस्था अजिबात नाही. कारण 2019ला केंद्र सरकारने ऑर्डिनन्स पास केला, त्याच्यामध्ये 31 रुपये प्रति किलोच्या आत साखर विकायची नाही असं त्यांनी सांगितलं. आता कोणत्याही पतसंस्थेत जा, बँकेत जा, 5 वर्षांनी दामदुप्पट पैसे होतात. जर 2019ला ह्यांनी जर साखरेची आधारभूत किंमत 31 रुपये जाहीर केली तर आता कमीत कमी त्यांनी 45 रुपये तरी साखरेची किंमत जाहीर करायला पाहिजे होती 2025मध्ये. जर 45 रुपये किलोने जर साखर गेली तर आमची 5,000 रुपये प्रति टनाची मागणी सहज सोपी होऊन जाणार आहे. तेवढं पैसे साखर कारखान्याकडे उपलब्ध होणार आहेत. कारण 1 टन ऊस गाळल्यानंतर 120 किलो साखर तयार होती. 120 किलो साखरेचं जर आपण गणित जर काढलं तर 900 आणि हे 4,500 म्हणजे 5,400 रुपये नुसते साखरेचं होत्या. त्याचबरोबर 1 टन ऊस जर गाळला तर 40 किलो मॉलिसेस पडतं आहे. आता हे मॉलिसेसमध्ये बी राज्यबंदी म्हणून मॉलिसेसच्या किमती वाढणार. 40 किलो मॉलिसेसवर जर प्रक्रिया केली आपण बघतोय कारखानदारीमध्ये तर 12 लिटर इथेनॉल तयार होतं आहे. 12 लिटर इथेनॉलमध्ये जर डिस्टिल वॉटर जर 15 लिटर टाकलं तर 27 लिटर लिकर दारू तयार होते. आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे 27 लिटर लिकरमध्ये 3 बॉक्स तयार होत्यात. एका बॉक्सची किंमत जवळपास 2400 रुपये. म्हणजे 1 टन ऊस जर आम्ही शेतकऱ्यांनी इकडे गाळला तर साखर कारखाना दारू विकतोय जवळपास 7,500 रुपयाची. म्हणजे 7,500 रुपये कोणाला मिळतात? कारखान्याला मिळतात. त्यातलं राज्य सरकारला 100% टॅक्स मिळतो त्यातला. म्हणजे 7,500तनं निम्म पैसे म्हणजे जवळपास 3700 ते 3800 रुपये कोणाला जातात? राज्य सरकारला जातात. त्यातलं जर काही पैसे आणि मॉलिसेस धरल्यानंतर जी बगॅज आहे, बगॅज 300 किलो निघतं 1 टन ऊसापासून. 300 किलो बगॅज 3 रुपयाने जरी धरलं तर 3 त्रिक 900 रुपये झालं. म्हणजे निव्वळ ऊसाच्या ह्याच्यातनं 7,000 ते 8,000 रुपये येतात. त्यातनं ऊस तोडणी वाहतूक खर्च जर वजा झाला, त्याचबरोबर शुगर कन्व्हर्शन कॉस्टचं जर पैसे वजा झालं, 1,200 रुपये 1,300 रुपये 1,500 रुपये वजा करा जास्तीत जास्त, तरीसुद्धा 6,000-6,500 रुपये साखर कारखान्याकडे राहतात. त्याच्यामुळं आमची जी मागणी 5,000 रुपयाची ती अजिबात अवाजवी नाही, तर वाजवीच आहे. आणि जर 5,000 रुपये भाव मिळाला तरच आम्ही आमची उपजीविका चालवू शकतो. आताच्या परिस्थितीत 3,000 रुपये ऊसाला भाव मिळून किंवा 2,500 रुपये ऊसाला भाव मिळून आम्ही आमची कुटुंब व्यवस्था नीट चालवू शकत नाही, शेतमाल नीट पिकवू शकत नाही. महागाई निर्देशकाप्रमाणे जे काय रासायनिक खताच्या किमती वाढायला लागल्यात, मजुरीचे दर वाढायला लागल्यात, इंधनाचे खर्च वाढल्यामुळं मशागतीचा खर्च वाढला आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी जर आम्हाला भागवायच्या असतील तर आताच्या परिस्थितीत ऊसाला 5,000 रुपये भाव कमीत कमी मिळाला पाहिजे. तुम्ही एकीकडे मागणी करताय, तुम्ही त्याचं गणित देखील सांगताय कशा पद्धतीने कारखान्याला फायदा होतो आणि कशा पद्धतीने कारखान्याने दर दिला पाहिजे. आजपर्यंत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या. आम्ही बघितले अनेकदा शेतकरी संघटनेने सरकारला अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले. आज शेतकरी संघटना काय करते? आता शेतकऱ्यांच्यामध्ये इतका बुद्धिभेद केला गेला आहे की आता आरक्षणाच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, पिकाच्या नावाखाली आता आमच्यामध्ये वर्गवारी झाली. आणि त्याचा गैरफायदा हे आम्ही जे उत्पादक आहे, उत्पादकांना कसं लुटायचं हे सूत्र उद्योजकांनी ठरवलं आणि उद्योजकांच्या बोटावर सध्याचे राजकारणी खेळतात. आता कालच एक शासन निर्णय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता बघा तुम्ही, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी साखरेचा उतार बेस 9.5% ठेवला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी म्हणजे नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले सगळे हे जिल्हे असतील, इथं मात्र 10.25% रिकव्हरी बेस धरला आहे. का बरं तसं? म्हणजेच आमचे जे राजकर्ते आहेत
तेच साखर कारखानदार आहेत. तसं बघायला गेलं तर आम्ही पूर्वीच्या काळी आमच्याकडे गुरळ असायची. आता जर गुळव्याला जर आपण जर तिथं मार्केटमध्ये जर नेऊन बसवला तर ती गुळव्या कोणाच्या बाजूने वागणार आहे, त्याला कसा फायदा होईल हीच बघणार आहे ना. आताचे साखर कारखानदार हे स्वतःच्या साखर कारखानदाराला कसा फायदा होईल हे बघतायत. त्यांनी कधीही आवाज उठवला नाही. आता बघितलं तुम्ही तर कृषी मूल्य आयोग जे शेतमालाच्या किमती काढतं, FRP काढतं, वास्तविक दरवर्षी आमच्या उत्पादन खर्चात वाढ होती. परंतु केंद्र सरकारच्या जे कृषी मूल्य आयोग आहे त्याची जर आकडेवारी बघितली तर तुम्हाला दरवर्षी उत्पादन खर्चात त्यांनी कमी आकडेवारी केलेली दाखवलेली. म्हणजे एका बाजूला त्यांनी 2.5 एकराचा बियाण्याचा खर्च 2017-18ला 10,000 रुपये धरला, 18-19ला त्यांनी 1,000 रुपये धरला आणि 19-20ला 352 रुपये कर्नाटकसारख्या सरकारने धरलं. म्हणजे 2.5 एकराचं बियाणं आम्हाला 352 रुपयात कसं मिळू शकतो. म्हणजे असले खुलचट आकडेवारी गोळा करायची आणि त्या आकडेवारीचा आधार घेऊन जर FRP जाहीर करायच्या आणि ह्याच्यात आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काहीच बोलायला तयार नाहीत. आणि त्यांची बी चूक नाही हो, खरी चूक आहे ती आमच्या मतदारांची, आमच्या शेतकऱ्यांची. आम्ही डोळं झाकून ह्यांना पिढ्यानपिढ्या निवडून दिलं आणि त्याच्यामुळे ह्यांनी लुटीचे इतके मार्ग तयार केलेले आहेत की त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही ह्याच्यात परवडू नये अशी व्यवस्था निर्माण केली. मग आता शेतकरी संघटनाची मागणी तुम्ही एकीकडे सांगताय कशा पद्धतीने मिळायला पाहिजे, दुसरीकडे सांगताय कशा पद्धतीने मिळणार नाही, कारण राजकीय नेत्यांकडेच साखर कारखाने आहेत. मग तुमची मागणी मान्य कशी होणार? आता तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, भले आणि बुरे त्याने दाविले चांगले. आता आम्ही भलं आणि बुरं हे दाखवण्यात कमी निश्चित पडत असेल, आमची संख्यात्मक आम्ही कमी. परंतु ज्या दिवशी समजा अण्णा हजारेंचं आंदोलन असेल भ्रष्टाचाराच्या विरोधात, किंवा मनोज जरांगेंचं आंदोलन असेल की बाबा ह्याच्या बाबतीत मराठा आंदोलनाच्या बाबतीत, त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा नाही हे लक्षात येत असतानासुद्धा, एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत हे माहिती असतानासुद्धा आपली लोक ह्या नेत्यांच्या मागे गेली. तसा प्रतिसाद जर आमच्या खऱ्या गोष्टीला जर लोकांकडनं मिळाला तर ह्या सरकारलाच काय, आम्ही केंद्र सरकारला सुद्धा वाकवून दाखवू. कारण शेवट जनतेची ताकद ही महत्त्वाची आहे, परंतु जनतेची ताकद एकत्र व्हाय नाही, जनतेचं मत एकमत एक व्हाय नाही आणि त्याच्यामुळे ही अवस्था झाली आमची. याला शेतकरी संघटना जबाबदार नाहीत असं वाटत नाही का? कारण शेतकरी संघटनेचे किती आता त्या शाखा झाल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे झालेत नेते. म्हणूनच आम्ही तुम्हाला पहिल्यांदा प्रमाण सांगितलं की भले आणि बुरे, म्हणजे चोखंदळपणा कोणाच्यात पाहिजे. जसं आपण बाजारात गेल्यानंतर 10 ठिकाणी भाजी बघतो आपण आणि कोणती चांगली, त्याच्यातला म्हणजे टवटवीतपणा कोणता चांगला आहे, ताजी तवेली कोणती, हे जसं आपण बाजारात गेल्यानंतर बघतो. फळं घेताना सुद्धा आपण चांगलं फळ कोणतं हे बघतो. तुम्ही सुद्धा चॉईस करा ना, शेतकरी संघटना कोणती बरोबर आहे, कोणती चुकीची, कोणती मागणी काय करते, तडजोडी कुठं होत्यात, कोणत्या शेतकरी संघटना कोणत्या राजकीय पक्षाच्या वळचणीला गेल्यात, हे एकदा बघा. आणि आमच्यापेक्षा जर कोण चांगलं वागत असेल, चांगली भूमिका मांडत असेल तर त्यांच्याबरोबर जा. परंतु केवळ आम्ही लढतोय म्हणूनच आम्ही वाईट असं म्हणणं बरोबर नाही. आमच्या चुका दाखवून द्याव्यात, आमच्या मागण्या कशा चुकीच्या आहेत ह्या पटवून द्यावं, आम्ही मान्य करायला तयार आहे. परंतु आमच्या जर चुकाच नसतील तर आम्ही सत्य असत्य मन केले ग्वाही, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, सत्य असत्य मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. आम्ही बहुमत कोणाच्या बाजूला हे बघणार नाही, परंतु सत्य काय आहे आणि त्याची का सोडणार नाही. दुसरीकडे मला एक विचारायचं आहे, शेतकरी पीक कर्ज घेतो आणि ते साधारण 365 दिवसाचं असतं, त्या आधीच सोसायट्या कापून घेत आहेत, अनेक ठिकाणी असे प्रकार घडतात. कसं बघताय याकडे? आता ह्याच्याकडं काय आहे तर ह्या बँकांना वर्गामध्ये जायचं, नफेखोरी करायची. तसं बघायला गेलं तर बँका ह्या विना नफा विना तोटा ह्या तत्वावर चालण्यासाठी ह्या बँका निर्माण झालेल्या आहेत. आणि बँकांचं मूळ तत्त्व काय होतं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी काय सावकाराच्या दारात जाऊन कर्ज घेत होती, मागत होती, त्याच्यात सावकार चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची जमिनी लुबडवत होती, म्हणून ह्याला पर्यायी व्यवस्था म्हणून इंग्रजांच्या काळामध्येच बँकिंग आली होती. आणि त्यामध्येच इंग्रजांनी 1932 साली 6% जास्त व्याज घ्यायचं नाही अशी भूमिका त्यावेळेस घेतली होती. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या ज्या बँका आहेत, सहकारी बँका, ह्या राजकीय आड्डे झाले. आता उदाहरणच द्यायचं झालं तर इंदापूर म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात जो फरक आहे, सातारा जिल्ह्यामध्ये अगोदरच्या पिकाचं ज्या पिकावर कर्ज दिलं आहे त्या पिकाकडून खरं तर ते पीक गाळप झाल्यानंतर त्या पिकातनं पैसे वसूल करायला पाहिजेत, ते द्यायचं सोडून त्याच्या अगोदरचं जे पीक आहे, ज्या पिकावर कर्जच घेतलं नाही त्या शेतकऱ्याकडून कर्ज वसूल केलं जातं आहे. म्हणजे 365 दिवसाचा क्रायटेरिया लावला ह्याच मुळात तर चुकीचा आहे. कारण तर ऊसाचं पीक जर यायचं असेल तर कमीत कमी 18 ते 19 महिने आमच्या ऊसाच्या पिकाला लागतात आणि साखर कारखानदारावर सरकारचा कोणताही अंकुश नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला ऊसाचे पैसे मिळायला 24 महिने जवळपास लागतात
आणि ह्या बँका मात्र ज्या पिकावर कर्ज वाटप केलं आहे त्या पिकाच्या अगोदरच्या पिकातनं पैसे वसूल करून 400 म्हणजे जवळपास 250 ते 300 दिवसातच कर्ज वसूल करायला लागले. ही अतिशय चुकीची पद्धत आहे आणि ह्याच्याविरुद्ध तिथल्या राज्यकर्त्यांनी बोलायला पाहिजे. परंतु आता हे राज्यकर्ते ह्या बँकांचे बटीक आहेत, तिथनं ते नफेखोरी मिळवतात, त्यांना काय होणार आर्थिक स्वार्थ साधला जातो आहे म्हणून हे बोलायला तयार नाहीत. आणि जनता खोळी झाली आपली, जनतेला ह्या विषयावर बोलायचंच नाही, ऐकायचंच नाही. जे लुटतं आहे त्याच्याच मागं चालायचं. हे जोपर्यंत सूत्र चालणार आहे तोपर्यंत ही लूट अशीच चालू राहणार आहे. शेतकरी संघटना यासाठी काय करणार आहे? शेतकरी संघटना आता तुम्हाला मग सांगितलं तसं की आम्ही भलं आणि बुरं ह्याच्यातलं खरं काय आहे, काय असायला पाहिजे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. ज्या दिवशी आम्हाला लोकांची ताकद मिळेल, जनशक्ती ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेस हा प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडून जाऊ. म्हणजे जर तुम्हाला लोकांनी साथ दिली तर तुम्ही तरच लोकांच्या सहकार्याशिवाय, लोकांच्या साथीशिवाय कुठलाही प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही. आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. आमच्यापेक्षा सुद्धा काय हुशार लोक आहेत, त्यांच्याकडनं हे पॉईंट आणखीन नव्याने येऊ शकतात, त्यांच्याकडून आणखीन पारदर्शी मुद्दा येऊ शकतात. परंतु ह्याच्यासाठी मंथन होणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. खरा लुटारू कोण आहे, आपला कोण आहे, तुपला कोण आहे हे लोकांना कळायला पाहिजे. अन्यथा आपली ही लूट कायमच चालू राहील. मग शेतकऱ्यांना जर शेतकरी संघटनेला जर लोकांनी साथ नाही दिली तर संघटना संपली असं म्हणायचं? असं नाही, आम्ही आता उतू नाही मातू नाही घेतला वसा टाकू नाही ही आमची भूमिका आहे. 1999 साली आम्ही शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीला लावला. आम्ही काय बिल्ला काढण्यासाठी किंवा विचार सोडण्यासाठी ह्या संघटनेत सामील झालेलो नाही. कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही शेतकरी कुटुंबातली पोर आहे. शेतकरी कुटुंबातच आम्ही जन्मलो आणि शेतकरी कुटुंबातच आम्ही मरणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न सोडून आम्हाला चालणार नाही. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तर आम्ही लढणारच, पण त्याचबरोबर आम्ही आमची पुढली पिढीसुद्धा ह्या लढाईमध्ये लढायसाठी तयार करणार. 5,000 रुपये मिळावे म्हणून तुम्ही काय करणार? 5,000 रुपये मिळण्यासाठी लोकांमध्ये आम्ही जनजागृती करणार. लोकांनी जिथं जिथं आम्हाला बोलवलं तिथं तिथं आम्ही स्वखर्चाने जायला तयार आहे. आणि ही 5,000 रुपये कसं मिळू शकतात, 1 टन ऊसाचं लॉजिक काय आहे, त्या अगोदर राज्य सरकारची केंद्र सरकारचे कायदे काय आहेत, उत्पादन खर्चामध्ये कुठल्या राज्यांनी किती आकडेवारी दिली, 352 रुपयात 2.5 एकराचं बियाणं मिळू शकतं का, हे प्रश्न आम्ही लोकांना विचारू शकतो. तुम्ही लोकांना विचारताय, जर लोकांनाच तुम्हाला जर मानवायला एवढा वेळ लागला तर तुमच्या मागण्या मान्य कधी होणार? लोकांनी आता येड्यागत कसं मतं करतात बघितलं तुम्ही. म्हणजे एक मूर्खाला आपण पाडायसाठी महामूर्खाला निवडून देतो. आतापर्यंतची ही परिस्थिती. आता जर तुम्ही बघितलं असेल की आजूबाजूचे आमचे साखर कारखानदार ज्यांच्या बापाकडं शेअरचं खरेदी करायला पैसे नव्हतं, आज ते स्वतःचं कारखानं स्वतः टाकायला लागल्यात. 20-20, 25-25 कारखानं खाजगी कारखाने ह्या लोकांचं झाल्यात. लोकांना कळत नाही काय. रोग कुणाकडे तुमचा? रोग पवारांकडे बी आहे आणि पाटलांकडे बी आहे. दोघांकडे बी रोग आहे. कारण हेच आमची खरी लुटारू आहेत. आणि हे लोकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे असंच चालणार. आणि हे कसे मोठे झाले मला सांगा. मी इंदापूर तालुक्यातला शेतकरी. हर्षवर्धन पाटलाची आर्थिक परिस्थिती 95च्या अगोदर काय होती आणि अजित पवारांची आर्थिक परिस्थिती 84च्या अगोदर काय होती हे आम्हाला चांगलं माहिती. ज्या अजित पवारांना लाईनीत उभा राहून राजेंद्र कुमार गोलपानी कारखान्याचं तिकीट दिलं त्यावेळेस अजित पवारांना शेती करायची सुद्धा एवढी ऐपत नव्हती. ह्यांच्या ऐपती काय आहेत ह्या बी आम्हाला माहिती आहेत. हे कुठनं सुधारल्या तर आमच्या शेतीच्या लुटीतनंच ही मोठे झाले आहेत. आमचा थेट आरोप आहे हा. नाही तर ह्यांनी जाहीर करावं की त्यांचीच पिकं कोणत्या म्हणजे कुठल्या बाया भांगलायला होत्या, ह्यांच्याकडे कशी श्रीमंत झाली, ह्यांना कुठल्या कमी दरात खतं मिळाली, ह्यांना वीज कुठनं मिळाली, पाणी कुठनं मिळालं, ह्यांनी एकदा जाहीर करावं. हे पुण्या मुंबईतला राहतात आणि हिथली त्यांची ऊसाची पिकं उभी राहतात. आम्ही रोज तिथं पिकात आहे तरी आमची पिकं त्या पद्धतीने भरत नाहीत. आम्हाला शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघायला एवढं पैसे मिळणार, मग हे श्रीमंत झाले कसे हे एकदा ह्यांनी जाहीर करावं ना. थेट आरोप आहे आमचा हा. आणि हे जर म्हणत असतील तर समोरासमोर चर्चा करायला आमची तयारी. ह्यांची आर्थिक परिस्थिती काय होती, 84 सालचा ह्यांचा 7/12 काढावा, 95 सालचा ह्यांचा 7/12 काढावा. आम्ही आमच्या बापाचा 7/12 काढायला तयार आहे. कधी आमच्या 7/12त गुंठेनी वाढ होत नाही, ह्यांच्याकडे गुणाकाराने वाढ झालेली. म्हणजे X वर्ग अधिक Y वर्ग असलं कसलं गणित असते. हे राज्यातल्या अनेक नेत्यांच्या बाबतीत लागू होते. सगळ्याच घरंदाज सगळेच राज्यकर्ते जे आज केंद्रात किंवा राज्यात बसलेले आहेत हे सगळे साखर कारखानदार आमदार झालेले आहेत. हेच साखर कारखानदार खासदार होत्यात. त्याच्यामुळे हे जनतेच्या प्रश्नावर अजिबात बोलायला तयार नाही. हा आमचा थेट आरोप आहे यांच्यावर. यातनं शेतकऱ्यांची लूट होती. शेतकऱ्यांची सरळ लूट झाली नाही तर ही सुधारलीच असते ना. आज ह्यांच्यावर 7/12 थोकाय जागा राहिली नाही. ह्यांच्या पतसंस्थेचं कर्ज आहे, सोसायटीचं कर्ज आहे, बँकांचं कर्ज आहे, राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज आहे. आणि तरी बी आणखीन ह्याचं त्याचं पाहुण्याचं देणं राहिलं आहे पैसे. ही आज कर्जबाजारी शेतकरी का झाला, कर्जमाफीची भूमिका का म्हणतोय आम्ही, आणि जर राज्यकर्तेसुद्धा कर्जमाफी का म्हणायला लागलं. जर आमच्या शेती धंद्यात परवडत असतं तर टॅक्स लावा ना तुम्ही. आम्हाला परवडत नाही म्हणून तुम्ही आम्हाला कर्जमाफीची भूमिका मांडताय ना. हे सरळ सूत्र आहे ह्याच्यातलं.
एकीकडे कर्जमाफी मागताय तुम्ही, दुसरीकडे ऊसाला दर मागताय, नेमकं हे शेतकरी सुधारणार कधी? शेतकरी जर कर्जमाफी झाली तर नवी पिकं उभा करण्यासाठी नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत गेल्यात ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला नव्याने पिकं उभा राहावी म्हणून कोळवं दिली, बी बियाणं दिलं, मजूर दिलं आणि मग स्वातंत्र्य स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला महाराष्ट्रातली जनता काही इडी नाही. ह्यांना आम्ही भ्रष्टाचारी का म्हणतो? शिवाजी महाराज आमच्या घरात आदर्श काय आहेत? तर ह्याचं कारण हे आहे की सर्वसामान्य जनतेच्या बाजूने शिवाजी महाराज होतं. हे शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि कशी वागतात. तुम्हाला आठवत असेल पाठीमागं अण्णा हजारेंनी एक आंदोलन केलं होतं, त्याच्यामध्ये ह्याच भाजप सरकारने लिखी दिलं होतं की शेतीमालाचे उत्पादन खर्चाच्या बाबतीत आम्ही ठोस भूमिका घेऊ. एका बाजूला रामाचं मंदिर बांधतात. रामाचं म्हणणं काय होतं? ज्यान ज्याय परण वचन न जाय. आता ह्यांनी दिलेली कुठली वचनं भाजप सरकारने पाळल्यात आतापर्यंत? एकही वचन पाळलेलं नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत तर अतिशय खुंचीपणाने हे भाजप सरकार वागलं. त्याच्या अगोदरचं केंद्र सरकारमध्ये जे काँग्रेसचं सरकार वागत होतं त्याच्या दुप्पट वाईट हे भाजप सरकार वागतं आहे. म्हणजे एकाच नाण्याच्या काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो आणि आज ते सिद्ध झालेलं आहे. तरी होते पांडुरंग रायते ज्यांनी सांगितलं जोपर्यंत लोकांची साथ मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. आता पांडुरंग रायते यांच्या बोलण्यातून काय अर्थ काढायचा हा प्रेक्षकांनी ठरवायचा आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.